श्री शिवलीलामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदाशिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सुतमने शौनकाधिकां प्रति जे रुद्राक्ष धारण करते त्यांच्या पुण्यसे नाही मी ते त्रिजगती ते धन्य. जो करी सहस्र रुद्राक्ष धारण त्याची वंदिती शक्रदी सुद्रोही न केवतो शंकरशी त्याचे दर्शन घेता तर ते जीव भव अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझे एक धराव पूर्ण शिवस्वरूप म्हणूया त्यावरून करीत स्नान तरी त्रेविणी स्नान केले समान शुद्ध दुश्मन घटी पूर्ण रुद्राक्ष बांध ज्यादरे कंठी बांधावे बत्ती समस्तक होते 24 करणे पुण्य विशेष बांधतो निर्दोष सर्वदा अष्टदर्शतमाळ सर्वदा वेगळा एकमुख रुद्राक्ष आगळम विशेष ऐश्वर्यदायक पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुखी लक्ष्मीकारकम सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाण्याचे शिवर्चनम रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकायशै काश्मीर देशांचा नृपपावन नाम विधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचर पंडित प्रजादायद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लांचने घेण्याय करी साचरामत तर तोची प्रेम सुंदर पतिव्रता मृती भाषणी विरोध ते सेला तिचे कामिनी सुत सौभाग्य विधान गुणे विशेष सुकृती पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार भक्त क्षमाशील सहस्रज्ञ पारस विशेष सुकृत लाही जम श्रोता श्रवणचा चतुर सावधान यजमान साक्षी उदार श्री संपन्न काय आरोग्य सुंदर पूर्ण पुरस्कृती प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान भौत करत पनुष्ठान दोघांचे झाले शिवभक्त उपजनांचे राजपुत्र नाम सधर्म प्रधान सुद्धा तारक नाम शिवभजन कर देवोत्तम सावधान शुद्ध आणि बाळे होऊन सदा प्रेम रागज्योती वैराग्य लौकिक संग दुर्ध अमंगळ त्यांची सांगते नावडत्या पंचवर्ष दोघे कुमार लेवे दिवस अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकार लेवे तेव्हा ते बाळ दोघे जण सर्वलंकार उपदे टाकून करते रुद्राक्ष धारण भस्मचर्चित सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलीलामृत बोलते शिवनामावळी नित्य पाणी शिवपूजा सर्वदा आचार्य करते राव प्रधान याच कानावडे वस्त्रभूषण करते रुद्राक्ष भस्मधारण सदस्मरण शिवाचम विभूती पुष्णे रुद्राक्ष गाठते मागुते वस्त्रभूषण लेविते ते सभेचे ब्राह्मणांचे अर्पिते घेते मागुते शिवदीक्षम शिक्षा करिता बहुत परिणत सांडते आपले व्रत प्रधान चिंताग्रस्त म्हणते करावे काय आता तो भगवाला सुकृत मित्र घरासे आला पर गुरु पराशर विष्णू ऋषींचे 12 परिसर तेजस्वी जो कृष्णदय पायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिदृष्ट करता जो वशिष्ठ सणात राक्षसत्र जनी केले जेवे मनुष्य भक्त या परत तसेच पूर्वी होते रचने चरिते पुत्र गावारे समग्र जाळले सत्र करुणे जन्मे जय सर्पसत्र केले त्या स्थितीमध्ये राहावे परासरला परस्तीने प्रार्थले मंगवासले रावण दिगतो वर्णंच दटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्र ते पितृ गावारे पराशरीवादी चर्चर पै केले ते सांगावे समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथ याला ध्वनीदार्थ बोलला तर घडले पाहिजे निर्धार ऐसा महाराज पराशराचा नातू होय योगेंद्र तो भद्रसेनाचा कुळ करून निर्धारा घरा आला जाणून राव प्रधानी सामर्थ्यामध्ये घराचे साष्टांग नमुनी घरा आणि ते षोडश उपचारी पूजते भावचित्ती विशेषम समजता वश्री भूषणे देवन रावेन कर जोडवण म्हणे हे कुमार रात्रांतीने ध्यान करते शिवाचे नावडती वस्त्री अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील मात्र प्रसन्न करते कोणाचे इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे विलासन मात्र गजवाजियान समग्र आरोडावे आवडे न पुढे हे कैसे राज्य करते आम्हाचे गुढे पडले चित्ती मग ते दोघे कुमार आरोने गुरुप्रती दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीचे मित्र आणि शिशी त्याची त्याची सुमत यांचे नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्ती शोधत म्हणे एका झाले शिवभक्त याची पूर्वकथा समजता एकच सांगतो पूर्वी काश्मीर देशाचा उत्तम महापटन नंदी ग्रामात तेथील वारंगाना मनोरम आनंद नाम द्यायचे त्या ग्रामीचा तोची उपप्रतिमाचे नसीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय नृत्य करे जैसा वगवला पूर्णचंद्र त्याचे त्याच्यावर विराज क्षेत्र रत्न खचिते आणि अपार भाग्यपारण आहे तिच्या रत्नमय दंडयुक्त चांबरे जेवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंक राजेश चंद्र रश्मी प्रकाश याची अभिनवम दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी किल्लारी बोध वाजीव सेना देखा दास जसे अभर घरी माता सभाग्य सहोदर जिच्या गायन ऐकते किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकून रूप डोले विद्यमान तिचा बहुकाम यचनुभुको सभाग्य येते घरा वेशा असून पतिव्रता नेमिला जो परिष्ठित होता त्याचा दिवसाने सरता इंद्रासैवश्य नव्हे भक्त विख्यात दानेश्वर उदर बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करणे मेसी अन्नछत्र सदा चालू ते नित्य नक्षत्र जेवे शिवपूजित ब्राह्मण असते अद्भुत अभिषेक कर विशिवासे याचक म्हणे जय जय ते महानंद भरित कोटिलिंग करवित श्रावण मासे अत्यादरी एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळले प्रीती करून त्यांच्या गळ्यात रक्षदान बांधून नाचू शकले कौतिके आपले जे नृत्य करत ते शिवलिंग स्थापले चंद्र त्यांच्या सापले चंद्र कुकुट मरकटासमोर त्यांची बांधी प्रीतीने करे शिवलीला पूर्ण श्रवण ते एक ते दोघे जण सवेची महानंद करे गायन नृत्य करे शिवापळे महानंद त्यांची सोडणे नृत्य करे कौतिके करून त्यांच्या गळकापळे जाणं युद्धचरी असते मी ओम तिचे संगती करून त्यांचे करते शिवजन असत तिचे सतत पहावाया लागून सदाशिव पातला सौदागरांचा विषधरटा महानंदच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून ते आपल्या तन्मय झाले ते पूजा करून स्वास्थ्य ते सवय
सैल रत्नमंचके दो प्रतिमोलाचे हस्तके कंकण त्याच्या देखले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे करून विश्वकर्मा निर्मिली जाण मानवी करतो तो हे सदा घरे ते काढून त्याच्या हस्तके घातली कंकण एरी होऊन आनंद गण नेम करीत तुझे मुलं ही कंकण ही 32 लक्षण पद्मिना 3 दिवस संपूर्ण झाले तसे संपूर्ण झाले तुमची झाली नाही त्याचे ते मानले जायचे त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभू नागर तेजवर नाव जाय लिंग देखून ते वेळी ब्रह्मानंद ते तन्मय झाली म्हणे महानंद तन्मय झाली म्हणे धन्य म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणणे म्हणती लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरणे कोठे कंगण टाका ओळणी सदा करे म्हणे महानंदी लागवणे लिंग ठेवितने म्हणे या लिंगापाशी माझा प्राणभाग गेली दग्ध होऊन तरी मी अग्नि प्रवेश करणे महाकठीण व्रत माझे एरणी अवश्य मरण ठेवले त्या कारणे मग दोघे करते शयना रत्नकुचित मंचिकम तिचे कैसे आहे सत्वधारे पाय सदाशिव भक्त ताराव्या बेनवा कौतुक चरित्र दाखवे त्याची आज्ञा करून नृत्य शाळेचा लागला अग्नि जन धाव लागले चौकडून एक जाक झाली तिचे सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठला व करी एरी उठली घाबरी होता वादाने नक्षत्र दशा माझी उडी घालून कंठपाशी त्यांचे काढून दुखट मरकट दिली सोडून घडले पडून अनाप्रतिम नृत्यशाळा भस्म झाले समग्र मग शांत झाले सप्तकरी यावरी पुस सौदा करत महानंदे प्रतिदित्व माझे दिव्यलिंग आहे की जिथून महानंद घाबरे ऐकून अक्षर घेते बडवण माझे लिंग म्हणे दिव्यलिंग दग्ध झाली सुधाकर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्रणय लिंग कारण तुझ बरे मग त्रिचरणाचे लागासपंथी जातीचा झाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कोंडापाशी अति लागवे मारंग जो भक्त जन्मभंग उडी घातली सवे गौम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंद बोलवी सर्व ब्रह्मरुंद लुटविली सर्व संपदा कोश समस्या शुशाळा गजुशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करे गृहदान नंदिनी स्नान कर्ण भस्मांगी चर्चेले द्राक्ष अंगी लेवून हृदय जंतीले शिवदान हर हर शिव म्हणून ओढणे शंख घातले रुद्री बिंबनी गेले त्याच्या त्याचा प्रकटला कपाळ मोवळी दशभुज पंचमुदन सचंद्र मोळी संकटे बाळी भक्तांचे माता जटांचा बाहेर तृतीय त्रिवेशणारे शिळी जुळजुळ वाहिने रे भयंकर महाजोगी चंद्रकळा त्याचे शरीर निळकंठ कटवांग निर्वस्म तीर्थीर शरीर गज शर्म बांगुरला वेग नैसलाचे व्याघ्रंबर गळ मनुष्य मंडळांचे हर सर्वांगी वेष्टले परिपनिवार दशभुज मरविते वरचे वरी कंदुक जेली ते विध हा भुज पसरून अकस्मात महानदी जेलून धरिते परदे कमळ परमात्मा म्हणे झालं मी सुप्रसन्न महानंदी मागवर्धन म्हणे ती म्हणे हे नगर उद्धरण मी म्हणे वैसा दयाळा आता बंधू संवेद महानंद म्हणे वैसत विवीर पवने तुरत नगरामध्ये चाललेली पावली सकाळ शिवपती जेते नाही अधिपती शुद्ध दृश्य विरहित दृश्य वेदपती काय जेते नाही काम क्रोध दंत मध्य दुःख मधमत्सर निशंक मधमत्सर नाही निशंक जगेच्या गोडवदक अमृत म्हणे कोटे गणे जेते सुरतरची म्हणे परिसर्पेंचे बोध खिल्लारे चिंतामण चितवल्यागारे भक्तागान निर्मिली जे जे भूषणता बोलते तसं तेथे प्राप्त होई त्या शिवपद सर्वदामिन शवन महानंद तिथे पातली ते एकदा परमेश्वराचं पराशर सांगे पदरसाने हे म्हणे हे कुमार दोघे कोकड मरकड प्रवीणचे कंठी रुद्राक्ष धारणा बाळे विविध चर्चन त्याच बरोबर करून सुधर्मतरा गोबजले हे पुढे राज्य करते निर्दोष बसते लक्षण डोळ शिवभजने लावितील बदलावी ती बहुतांश शिव उद्धरतील दम्माते अमात्य सहित असताना दुःखाग्नित अमात्य सहित भद्रसेना गुरुसे बोले त्या सहित भद्रसेना गुरुसे बोगाली लोटांगण म्हणे इतकं मी धन्य पुरवत्र जन्मले भद्रसेना बोलतो कोळत पडते हे राज्य किती वर्ष किती करते आयुष्याप्रमाणे किती सांगायचं अर्धे गुरुवर होत करता नवस एवढंच पुत्र आम्हाला परंपरा कर राजाचा प्राण होणे एवढे पण तुमच्या आगमनी करुणे स्वामी समाधान तर या पुत्राच्या आयुष्याप्रमाणे सांगा स्वामी बसत होता ऋषी म्हणे मी सत्य बळ दाखवतो तुम्हाला एकदा वाटेल दुःख हिसाबा सकाळी एका दुकान उपडायला पाहिजे प्रत्यक्ष दृश्य बोलायला ना तरी अंग सहित मूर्खपणा परी तुम्हाला वाटेल विषय विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेना सत्यवचन बोलावण्या करा तरी तो पुत्राचे 12 वर्षे पूर्ण झाले असे जाण आजपासून 7 दिवशी मृत्यू पावले समय रावा एका धरणीचे मर्चवणी पडल्या अमात्यस्थ इथे असताना दुःखाग्नित गेले आळनंद पुरी सकाळ कामणे अकंत करते आक्रोशी करून हा कारवक्षेत्र पिढी नृपवर रायसे मग रायसे पराशर सावध करून गोष्ट सांगे नृप श्रेष्ठने सोडी दिले एक सांगतो विचार जय पंचभूतीने समग्र शशमित्र नव्हते ते नव्हता मायमाय वेकार केवळ ब्रह्म साचार तिथे झाले स्फुरण जागर हम ब्रह्म म्हणून ते दोन्ही मायाचे तिथे झाले महत्व मागोदरी वेद अहंकार होता शिवायचे करून सत्वांशी निर्मल पितसन राजांशी सृष्टी करतात रुहेन तमाशे रुद्र परिपूर्ण स्वर्ग स्थितींत करविता वेदी समाने सृष्टी रची पूर्ण एरुमनी मजन आहे ज्ञान मग शिविद्यालय गुणचारी वेदोपदेशिले सर्व वेदांचे सार पूर्णत्व हा रुद्र ते परम पावन त्याहून विशेष ज्ञान भुवनद्रयसेना बहुत करे हा साधन हा त्याहून अनेक धोरण आहे साधन हा रुद्राध्याय शिवरूपम स्वरूपूर्ण स्वर संरक्षण सर्वांगी जे रुद्राध्याय ऐकते पडते त्यांच्या दर्शनी जीव उद्धरते मग गंभरत भव एकांती शब्द सांगे रुद्रहम मग संप्रदाय ऋषीपासून भूतळा अध्याय थोर जपतपज्ञ आणि त्याहून अन्यसाची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शनी तीर्थे पवन स्वर्गीचे देवदर्शन द्यायचे घेऊ इच्छिते सर्वीचे देवदेशाने त्याचे इच्छिते जाणपा जप तपवेदना आचरण यावनी तोरण आहे जाणस हृदयमय मागत पूर्ण किती मरण मरणावा हृदयमय वाढला फार वसपडले भानपुत्र नगर पाशी सोडून यमकिंकर ते हिंडू लागले हे मग यमी विधी लागे पुसणत भक्ती कृत्या निर्मिल धारण त्याने कुत्रकवादी भेदी लक्षणे त्यांचे उदय संचरले त्यांचे मस्तर वाढलेला विशेष वाटे करावा शिवदेश त्यांनी ते जाऊन महानरकी पडले सदा यम संगीत प्रति शिवदेशी जे पाप माते ते अल्प शिवदे नाना रीती चाचणी करा शिवथोर विष्णूला हरी विशेष हरी गौन ऐसे म्हणते जे त्याला लागून आनंद नरकी घालावे
रुद्राध्याय नावाडे ज्यांचे कुंभी पाके घालावी त्यांचे रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होई निर्धारे. याकरिता भद्रेसेना अवधारे अवित रुद्रावर्धने करे शिववैरी अभिषेक धारधरी मृत्यू होई दुरिसाचा. आता शतकट स्थापना देवी वृक्षांचे पल्लव आनन रुद्र उदक अभिमंत्रण विसिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्धने पूर्ण शनी पाळा करी सप्तदेन राई धरले दृढ चरण सतगुद होऊन बोलत. सगळे ऋषी रत्न मंडित पदक स्वामी त्यांचा स्वामी दुमुख्य मध्यनायक काळ मृत्यू भविष्य दूर रक्षित यांपासून निधरित्व आचार्य करावे प्रणय तसे सवे जे आहे ते ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताचे आनंद आरंभी मग सहस्र विप्र बोलावून त्यांची राज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण न्यास ध्यानविधीयुक्त पडून गुरुपासून जे आले परधारा आणि परधन ज्यास वमन हरण्याची पूर्ण रक्त सुशील गेल्या प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेते जे शापानुग्रह सामर्थ्य चालवून देते मित्ररथ किंवा साक्षात अमानात पुरडे आणणे उभा करते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रणी स्थापिले. स्वर्दिनीची सलील भरली पूर्ण त्यांचा आम्रपल्लव घालून रुद्र घोषित करता ब्राह्मणानुष्ठान देव मांडले. शास्त्र संख्या झाले दिवस 7 दिवशी माध्यनी आला चांडांचा मृत्यू समयेत धरणे बाळ मर्चित पडेल. एक मुहूर्तपर्यंत चलन वरण राहिले समाज परमंगावरण रूपनाथ गुरुदेव नाविकाराते रुद्र शिंपन संवाद केला राजनंदना त्याची बस्ती वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक तोरत वृद्ध चिटा कपडे शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र कधरांगारासारखे तो माझा घेऊन जात असता. चौघे पुरुष धावून आले तर त्यांच्या दंडाचे बुजू त्यांची सामध्ये कवळ भवंडी दुजने ते त्याचे जसे गवसते गंतम संहारतील भस्मांगी व्याघ्रंबर दिसे तसेच त्यावेळी ते महाराज येऊन मज सोडविले तोडून निबंधन त्या कार पुरुष धरून करीत ताडून गेले नेली ती ऐसे पत्रमुखींच्या एकदा उत्तर भद्रसेने कर जय जय करा ब्राह्मणाचे घाले नमस्कार आनंद रसूळ नेत्रे आली अंगी रोमांच दळाटले मागोता विपरचरणे गडबड लोळे शिवनाम गरजत त्यावेळी देवी सोमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डांगा गरजा अगंत थोर मोकत वयाचे महासस्वर रवडदंगी वाद्य गरजते कांस्य डाळांचे गजर शिवलीळा गाती अपार शृंगी भृंगी कहाळ रसाय परवाजते चंद्रनंदन गदभिरी नादन समाय नभोदरी यासोभद्रसेने यावरी विधियुक्त होम करते षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे अद्भुत अमोलिक वस्तू अद्भुत विणून अरबी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तितकं बरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचे केले तृप्त पुरेपुरे हेची माता धर्मात झालं भवत म्हणणे शांतीची ठाई ठेव ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण होतो ज्यास होता ऐसा अत्यानंद होता सदाचार्य एक वर्तले वसंत येते सुगंध बनी की काशी क्षत्रिय शोधनी केशोदूत पाले मृडने निर्माण लिंक्यार्ची की निर्देवांचे सांबडे चिंतामणी केशोदूत जांभोडी शरब्दी धावणी तैसा कमलात भवनंदन तीक्षणी नारदवणी वाचला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकाय हृदय रत्नम हे शिष्य ज्याचे द्रिहुनी जन वंदे जे का सर्वांते जो चतुष्टी कळा निर्मळ चतुर्दश विद्या त्याला ज्याचे सर्व पाहता केवळ नारायण दुसरा की वल्ल भवंड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागोतीने अन्य वेळ एकताने दंडे दाडेले शकरा देखा तो नारद ऐकून त्याच्या क्षणी गोंडांतोनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नि गारे पता आहवनी उभे टाकले देखता पराशर सकाळ ब्रह्मण प्रधानासहित भद्रेसनम धावणी धरी त्याचे चरण ब्रह्मानंद संभाळम दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारी पूजले नारद म्हणे राव बाठाके करजडे म्हणे स्वामी येतेंद्रियम द्रष्टातून त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगो पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे देखील दशभुज पंचवदन ही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकवेले मरुण रुद्रनिष्ठाने धन्य केले दव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिववीरभद्र मुख्य पाठविला माझा देखता मृत्यूस पुसूचा लागला शिवसुत ऐका दे तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो होतासी भद्रसेने नंदना त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असेने कोप्पे तो सार्वभौम होईल तथा रुद्र महिमा तुझा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तथा कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्ता बोलावून पुत्रिक पाहिले वाचून तो 12 वर्ष मृत्यूंचिन्ह गंडांतरत होते ते महापुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधी गोष्टी मग उभा ठाकून कृतांत करत जोडणे स्तमन करत होते हे अपराध हे मनाग जामत अपराध न करता घडला ऐसे नारद सांगतात ते क्षणी राव पायावर घातली जोडणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्सव कैला भूम शत रुद्र करता निश्चय शताई होईतो पुरुषम हा अध्याय पडताना हृदय शिवरूपे असं देही तो येथेची झाला मुक्त त्याचे तीर्थ धरती भोवत असो यावरी ब्रह्मसूत्र अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्म धन देऊन तळशिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जात झाला हे भद्रसेना आख्याने जे पडते त्यांची होय आयुष संतती त्यांचा काळाना बाधी अंतिम वंदन निती शुभदम दशशत कपिलादाना एकता पडताकडे पण केले असेल भक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तथा भस्म होते श्रवण करत हा अध्याय त्रिकाळवाची गंडांतरे दूर होय यावरील कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यवर्धक लोकांचं अनुष्ठान हेच निर्धार आहे मग तो राव भद्रसेना धर्मपुत्रास राज्य देऊन तयार केला लागून त्याचा झाला तिकडे मग प्रधानासमेत राव जाणं जाता झाला तपोवन
शिवनिष्ठानं रुद्रध्यानं कर्ता महारुद्रदोषलं विमान बैसवणे त्वरित प्रधान्यले मिरवतं विधी चक्र वैकुंठ वासभूतं शिवशिच्छ करून राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाणं स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्रांचा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान दैसिने बाधी ग्रहपडा विघ्न विषाचे बाधा रोग धारण बाधीचे सर्वत आहे. येथे जो मानिल अविश्वास होईल अल्पायुषी तामस हे निंदित चांडाळ निश्चय त्याचा वेटाळा न व्हावा. त्यास प्रसव निवांस झाली माता त्याची संगतीने धरावी देतात त्याची संभाषण करिता महापातक जाणे त्याचा आपल्या गृहासनाने आपण त्याच्या सदनास न जावे ते तेजावे जीवे भावे जेवी सुचळ हिंसिंह गृह जो प्रत्यक्ष भक्षित विषय जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीचे संदेह काय असना असं सर्व निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याचे नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णारोद्याब्ज मिलिंद श्रीधर स्वामी ब्रह्मानंद जो जगदानंद मूळगंध अभंग नविटे कालत्रय शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तर खंड परिषद सज्जन अखंड एकदशोध्याय गुढ श्री साम्य सदाशिवर प्रणमस्तु शुभम भवतु. हर हर महादेव.